नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। जून संपला तरी वरुणराजा रुसला। बोरदमध्ये पाऊस पडण्यासाठी धोंडेधोंडी प्रथा सुरू। बळीराजा चिंतेत। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, जून महिना आता संपला आहे, तरीही पावसाने पाठ फिरवल्यामुळे ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे। मृग नक्षत्र कोरडे गेल्यावर आता जूनची 29 तारीख उलटली, तरीही शेतात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। पावसाअभावी पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले असून आता वरुणराजाला साकडे घालण्यासाठी गावोगावी पुरातन काळापासून चालत आलेल्या प्रथा पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे। याचाच एक भाग म्हणून बोरद गावात सध्या धोंडेधोंडी, पाणी दे, सायमाय पिको देचा गजर ऐकायला मिळत आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन आणि वर्षभराचा प्रपंच हा केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतो। वेळेवर पाऊस आला की शेतात पिकांची लावणी किंवा पेरणी केली जाते, त्यातून येणाऱ्या पिकावरच शेतकऱ्याचा वर्षभराचा खर्च निघतो। मात्र यंदा जून महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे। पाऊस पडत नसल्याने अखेर देवाचा कोप शांत करण्यासाठी आणि पावसाची मागणी करण्यासाठी गावकऱ्यांनी जुन्या परंपरांचा आसरा घेतला आहे। या प्रथेनुसार एका गावातील मंडळी दुसऱ्या गावात जाऊन पाऊस पडण्यासाठी गाणी गात साकडे घालतात। बोरद गावात लहान मुले दिवसा व रात्रीच्या समयी गल्लीबोळातून वाजंत्रीच्या गजरात फिरताना दिसत आहेत। धोंडेधोंडी, पाणी दे, सायमाय पिको दे असा गजर करत वाजत गाजत ही मंडळी घरोघरी पाऊस मागताना दिसत आहेत। विज्ञानाच्या युगातही निसर्गापुढे हतबल झालेल्या बळीराजाला आता या पारंपरिक श्रद्धांचाच आधार वाटू लागला आहे। बोरद आणि परिसरातील गल्लीबोळांमध्ये लहान थोर मंडळी एकत्र येऊन वरुणराजाला आळवणी करत आहेत। आता तरी पाऊस पडू दे आणि धरित्री माय हिरवीगार होऊ दे अशीच आर्तहाक प्रत्येक शेतकऱ्याच्या मुखातून निघत आहे। आता या साकड्यानंतर तरी वरुणराजा बरसणार का आणि चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।